अभिनंदन. थँक्यू. पूर्वाताई, तुम्ही खूप छान छान बिस्किटं लावली आहेत आणि तुम्ही आलात कुठून? दापोलीवरून. दापोलीवर. हा महत्त्वाचा विषय असा आहे की या प्रोडक्टचं तुमच्या निर्मिती सगळ्या बिस्किटं केल्या त्याचं वैशिष्ट्य काय आणि याच्यामध्ये दापोलीचं वैशिष्ट्य काय स्पेशल USP आणि हे तुम्ही कधी सुरू केलं आणि ते उमेदमध्ये आल्यावर तुम्हाला कसं वाटलं? हां, आता वैशिष्ट्य म्हणाल माझ्या बिस्किटांचं तर किती प्रकार माझे एकूण आता इथे मी 7 प्रकार लावलेत आहेत. साधारण माझे 16 प्रकारची बिस्किटं मी बनवते. त्याच्यामध्ये आपली नमकीन बिस्किट्स पण असतात आणि याचं वैशिष्ट्य म्हणाल तर हे पूर्णपणे आपलं नैसर्गिक जो गूळ येतो, जो शेती पण नैसर्गिक प्रकारे केली जाते, तो गूळ वापरला आहे मी याच्यामध्ये. आणि आपण तूप जे वापरतो ते तूप पण अगदी चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे कुठच्या तरी कंपन्यांचं तूप आपण घेतलं आहे आणि ते वापरले तर असं नाही करत. तर तूपही चांगल्या पद्धतीचं आपण घेतो याच्यासाठी आणि ते वापरतो. आणि मुळात म्हणजे याच्यामध्ये आपण मैदा वापरलेला नाही आहे, साखर नाही आहे किंवा अमोनिया पावडर वापरलेली नाही आहे. आपण जे बिस्किटासाठी सगळे म्हणतात की अमोनिया पावडरशिवाय बिस्किट होत नाही. काही जण कुकीज म्हणतात, म्हणजे काही ग्रामीण कुकीज असं म्हणता येईल का याला? हां, कुकीज म्हणतात. पण थोडं होतं काय, कुकीज म्हटलं की थोडा त्याचा आतला गाभा असतो तो नरम असतो. पण मी बिस्किटही खुसखुशीत केलेत म्हणून मी त्याला बिस्किट म्हणते. तर याच्यामध्ये आपण आता वेगवेगळे प्रकार आहेत आपले. आपण नाचणी केलेली आहे, त्याच्यामध्ये आपलं ज्वारीचं आहे, त्याच्यामध्ये मल्टीमिलेट्स आहे, केळं आहे, जांभूळ आहे. आणि आपला जर USP म्हणाल तर आपलं खास कोकणाचं आहे म्हणून फणस बिस्किट. म्हणजे आम्ही याच्यामध्ये जो फणसाचा पल्प वापरतो तो पल्प देखील आपला शुगर फ्री आणि प्रिझर्वेटिव्ह शिवाय जो वापरला जातो तो वापरतो आम्ही. याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं केमिकल येईल याची हे घेत नाही, म्हणजे केमिकल आलं नाही पाहिजे आपल्या प्रोडक्टमध्ये. कारण आपली प्रोडक्ट आहे ती खास काही जण जे अगदी जागरूक पालक म्हणता येतील असे जे जागरूक पालक आहेत ते लहान मुलांसाठी आपली बिस्किटं घेऊन जातात आणि बिस्किटं मुलं आवडीन खातातही. आता एक इथे छोटा मुलगा होता, तोही अगदी 2-3 वेळा येऊन, छोटा आहे वर्षभराचा, त्याला खूप आवडले त्यात बिस्किटं. त्याच्या बाबा इथून घेऊन गेले होते. आपण आता वाशीचं जे महालक्ष्मी सरस भरले तिथे आपला जो स्टॉल लावला आहे तिथे आमच्या स्टॉलच्या शेजारी स्टॉल असल्यामुळे ते घेऊन गेले होते. तर त्या मुलाला एवढी आवडलेत की तो आता इथे आला की मला लगेच आल्यावर माझ्याकडून बिस्किट घेतो. अजून त्याला बोलता येत नाही आहे पण तरी तो बिस्किट आवडीने खातोय. तर आरोग्याला उपयोगी आरोग्याला हां. तुम्ही फक्त दापोली, आता वाशीला आलात आणि अजून कुठे कुठे तुमचे प्रोडक्ट जातात, मिळतील कुठे? आता आम्ही हे प्रोडक्ट ह्याने आपण कुरिअरनी पाठवतो. ज्याला आता विरारला जातात आपले प्रोडक्ट, ठाण्याला दिलेले आहेत प्रोडक्ट, किंवा आता दापोलीतल्या दापोलीत आम्ही दुकानदारांकडे काही 1-2 देतो विकायला. आपले चिपळूणला जातात. परत पुण्याचे काही लोक आहेत त्यांना आपण प्रोडक्ट पाठवतो. आता इथे मुंबईत हे कधी मिळतील आपल्याला? मुंबईत आता हे एक्झिबिशन झाल्यावर सुद्धा आम्ही बघतोय. आता मिस्टर अजून ठाण्याला गेलेत आहेत माझे ही प्रोडक्ट घेऊन, ते तिथे सेल करायसाठीच म्हणून गेलेत आहेत. तर तिथे पण आता पब्लिकन ठाण्यावरून इतके फोन आलेत आहेत आम्हाला की आम्हाला ही बिस्किट कुठे मिळतील. तर ते आमचं चाललं आहे की आपण मुंबईमध्ये सुद्धा एक कुठचं तरी असं सेंटर शोधावं की जिथे आपली बिस्किटं मिळू शकतील सहजपणे. हे उमेद तुम्हाला कधी कळलं आणि उमेद करण्याआधी तुमचा धंदा सुरू झाला होता आणि ते सुरू करण्याआधी महिलांनी उमेद समजून घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हां, तर हा उमेदचा जो तुम्ही प्रश्न विचारला तो मुळात माझा ह्याचा बचत गट निर्माण होऊनच 2 वर्ष झालेत आहेत. म्हणजे आता अगदीच परवाच्या दिवशी म्हणजे 2 तारखेला माझ्या गटाला 2 वर्ष पूर्ण झाली. त्याच्या आधी मला बचत गटातून फक्त कर्ज मिळतं आपल्याला आणि कमी टक्क्यावर, ह्याच्याशिवाय काही माहिती नव्हतं. मग बचत गटात आल्यानंतर एक मी कार्यशाळा केली पॅकिंग संदर्भातली. कारण त्याच्या आधी माझा व्यवसाय गेले 3 ते 4 वर्ष चालू आहे व्यवसाय. तेव्हा मला बचत गटातून पैसे मिळतात किंवा त्याच्यातून आपल्याला मदत मिळते हे काहीच माहिती नव्हतं. मग ज्यावेळी मी कार्यशाळा करायला म्हणून प्रॉपर आपलं पॅकिंग कसं असावं म्हणून जेव्हा गेले त्यावेळी आमच्या ज्या CC आहेत आमच्या प्रभागाच्या, हरणे प्रभागाच्या, डडेमल मॅडम म्हणून आहेत, त्या CC मला बोलताना की आपले उमेदचे असे सरस भरतात आणि त्या सरसमध्ये आपल्याला स्टॉल लावायला मिळतो. जर तुम्हाला चान्स मिळत असेल तर सोडू नका की तुम्ही जाऊन स्टॉल लावा. मग त्यावेळेपासून मी अगदी आमच्या तालुक्याचे जे व्यवस्थापक असतात
त्यांना सांगून की मला असं करायचं आहे म्हणून. तर ते बोलले मग चालेल, तुम्हाला ज्यावेळी असं बाम निघेल त्यावेळी आम्ही तुम्हाला हे वगैरे पाठवू, त्याचं भरा फॉर्म. आणि भरले. तर मला सगळ्यात पहिला आता जो सरस मिळाला तो अगदी आपला दापोलीचाच मिळाला होता. तो गेल्या वर्षी मी केला होता. त्याच्यानंतर मला या वर्षातले जे गणपतीपुळ्याचा सरस, नाशिकचा सरस, विरारचा सरस आणि जो विरारचा जो होतो तो कोकण विभागीय होतो. आणि आता माझा नंबर लागला तो या महालक्ष्मी सरससाठी. महालक्ष्मी सरस माझ्यासाठी पहिलीच वेळ आहे ही, पण मला अनुभव खूप चांगला आहे. आणि मी हा व्यवसाय सुरू करायच्या आधी मला याच्यातून काय मिळतं, म्हणजे उमेदकडून काही आपल्याला कर्ज मिळते किंवा मदत मिळतं हे माहिती नव्हतं. त्यामुळे मी डायरेक्टच म्हणजे कुणाला न विचारता आता मला मशीन घ्यायची आहे, तर मी मशीन घेऊन टाकल्या. आणि सहज सरांना बोलले, त्यावेळी सर म्हणाले, हो तुम्ही कशाला एवढं हे केलं, आपल्या उमेदमधून सुद्धा आपण कर्ज मिळवू शकतो. महिलांना उमेदमधनं कर्ज मिळू शकतं. हां, पहिलं सुरुवात करायला पण. हां. आता मला सांगा, ही बिस्किट आता तुमचे मिस्टर घेऊन गेले, जर दुसऱ्या महिलांना ती विकायची असतील तर तुम्ही ते वितरणाला पण देणार का त्यांना? हो, देतो. म्हणजे आमचा तो घाऊकचा रेट वेगळा असतो, म्हणजे MRP आणि MRP आणि जो आम्ही घाऊकनी देतो तो रेट वेगळा असतो. त्याप्रमाणे त्यांना देऊन त्यांनी त्यांचा रेट जो म्हणजे आम्ही जो MRP लावतो त्या MRPने विकायचं, पण त्यांना रेट आम्ही कमी करून बरं, देतो. इतर फायदा मिळून तुम्हाला किती फायदा होतो? म्हणजे खर्च करून महिला कामाला लावून तुम्हाला फायदा किती होतो टक्केवारीप्रमाणे? हां, आम्हाला साधारण 20% ते 30% फायदा होतो याच्यातून. आणि तेवढा इनफ असतो, कारण आपण अतिही घेऊ शकत नाही, कारण तूप वापरतोय म्हटल्यावर आपले आधीच रेट जास्त कुठलं होतात. वापरतात, गाईचं की गाईचं तूप आहे आपलं. चांगलं. आणि तुम्ही आता बिस्किट बघितलं तर तुम्हाला बिस्किटाला त्या वासही अगदी चांगला आहे. गाईच्या तुपाचा येतो. कारण तेवढ्या प्रमाणात ते तूप वापरलेलं आहे आपण. छान आहे. तर तो वास वगैरे छान असतो आपल्या तुपाचा. आणि गूळसुद्धा आपला एकदम म्हणजे घाऊकने घेतला जातो. चला, कोकणातली हां. माणसं मुंबईकडे यायला लागली हां. काम करायला. तुमचं अभिनंदन. काम करायला म्हणण्यापेक्षा नाही, कसं उद्योग म्हणून. उद्योग. आपल्या कोकणी माणसाने किंवा आपल्या मराठी माणसाने हो. व्यवसायाकडे वळणं गरजेचं आहे. प्रत्येक जण जर नोकरीसाठी बाहेर जात गेला तर कोकण खाली बरं, होईल. शेवटचा प्रश्न, या उद्योगमुळे किंवा ह्याच्यामुळे तुमच्या घरातलं एकच उद्योगिनी झाली आहे की अजून लोकांना काम मिळालं? हां, तर मी एकटीच याच्यामध्ये आता कमवते असं होत नाही. माझं कुटुंब याच्यामुळे सुदृढ म्हणता येईल, मला झालंच. पण याच्यामुळे मी साधारण आता 7 ते 8 बायकांना याच्यासाठी शकते. मदतीला असं बोलवते. मला मी त्यांना असं कामगार म्हणत नाही, मदतनीस माझ्या, कारण त्या तेवढ्या ह्याने मदत करतात. तर मी मदतनीस म्हणून त्यांना बोलवते, तर त्यांच्या संसारालाही याच्यामुळं हातभार लागतो. मग तुमचे हे बिस्किट आता परदेशात कधी जातील? जातील लवकरच, आपण तशी अपेक्षा ठेवायला पाहिजे. शुभेच्छा त्याच्याबद्दल.